गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल बेसिकली आपलं मार्केट पडायला पाहिजे होतं, परंतु मोठं गॅपडाऊन ओपन होऊन सुद्धा मार्केट काल रिकवर झालं. मी तुम्हाला काल सकाळी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्केट एक पॅनिक बॉटम बनवण्याची शक्यता आहे आणि तिथनं वरतीच येण्याची शक्यता आहे आणि तसं झालं. परंतु US मार्केटमध्ये एवढा फॉल येत असताना सुद्धा आपलं मार्केट का रिकवर होतं, त्याच्यामागे बेसिकली काय रिझन आहे तर ते लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिलं रिझन जे टेक्निकल असू शकतं ते म्हणजे काल होती निफ्टीची एक्सपायरी. त्यामुळे खूप मोठमोठे जे प्लेयर्स असतात की जे खरं मार्केट पाडतात किंवा वर नेतात, तर त्यांच्या पोझिशन्स अडकलेल्या असतील. ओके, आणि त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचं जास्त बाईंग किंवा सेलिंग केलेलं नाही आहे. हे एकंदर आपल्याला FIs आणि DIच्या डेटावरनं दिसतं. कारण कालचा दिवस असा होता की FIsला पूर्णपणे सेल करण्यासाठी प्रॉपर रिझन होतं त्यांच्या हातामध्ये आणि तरीही त्यांनी सेलिंग केलेलं नाही आहे. हा झाला टेक्निकल भाग. ओके, आता दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेला ट्रम्प सांगतायत की आम्ही पुन्हा ग्रेट बनवू म्हणजे काय, पुन्हा श्रीमंत बनवू. मुळातच ते श्रीमंत आहेत, परंतु त्यांना अजून श्रीमंत व्हायचं आहे. ओके, परंतु एक गोष्ट आपण जर बेसिकली लक्षात घेतली तर अमेरिका ग्रेट का आहे याच्यामागचं रिझन जर आपण समजून घेतलं तर अमेरिका असे बिझनेसेस करते किंवा त्यांच्याकडे असे बिझनेसेस आहेत की ज्याच्यामध्ये हायेस्ट प्रॉफिट मार्जिन आहे आणि जगामध्ये मोनोपोली आहे. जसं गुगल, आपण अख्ख्या जगातले लोक गुगलच वापरतो काहीही सर्च करण्यासाठी. ओके, त्यानंतर एक्स म्हणजे आपले ट्विटर, त्यानंतर इंस्टाग्राम, फेसबुक, यांना जगामध्ये कॉम्पिटिशन नाही आहे कुठेच, हे लक्षात घ्या. आणि ह्यांचे प्रॉफिट मार्जिन्स खूप हायेस्ट आहेत, खूप जास्त. त्यानंतर आपण एनविडिया पाहिला तर एक साधं उदाहरण घ्या की एनविडियाचं जे ग्रॉस प्रॉफिट मार्जिन आहे ते 75% आहे आणि नेट प्रॉफिट मार्जिन 55% आहे. ओके, तुम्ही विचार करू शकता की एवढ्या हायेस्ट प्रॉफिट मार्जिनवरती त्यांचे बिझनेसेस काम करतात आणि म्हणून ते एवढे पैसे कमवू शकतात. ओके, आता तेच जर आपण आपल्या टाटा मोटर्सचं उदाहरण घेतलं तर टाटा मोटर्सचं ग्रॉस मार्जिन आहे मित्रांनो 11% आणि नेट प्रॉफिट मार्जिन असेल माझ्या मते 8% आसपास, टॅक्सेस वगैरे कट होऊन. मग तुम्ही विचार करा की ते काय म्हणतायत, टॅरिफ लावल्यानंतर की त्यांच्या इथल्या इंडस्ट्रीला बूस्ट मिळेल, परंतु US मार्केटमध्ये एवढ्या लो प्रॉफिट मार्जिनवरती काम करणारे बिझनेसेस आहेत का किंवा ते उभे करणाऱ्या तिथल्या लोकांची मानसिकता आहे का, तर तशी नाही आहे. ओके, म्हणजेच काय की आपल्याकडनं त्यांच्याकडे ज्या गोष्टी जातात, जगातनं त्यांच्याकडे ज्या गोष्टी जातात त्या लोएस्ट प्रॉफिट मार्जिनवरती जातात. मग ते आपण कमी कॉस्टमध्ये का बनवू शकतो, तर आपल्याकडे जी काही मॅनपॉवर आहे तर ती अगदी कमी कमी पैशामध्ये काम करते. त्यानंतर चायनामध्ये कमी पैशात काम करते, परंतु आपल्यापेक्षा तिथल्या लोकांचं उत्पन्न हे खूप जास्त आहे. ते एवढ्या कमी पगारावरती काम करतील का? नाही. मग त्यांच्याकडे एवढ्या लो कॉस्टमध्ये त्या वस्तू बनवून त्यांना वापरणं आणि परवडणं शक्य आहे का? नाही. म्हणून तर ते बाहेरनं इम्पोर्ट करतात. ओके, कारण ते त्यांच्याकडे बनवणं त्यांनाच महाग पडतं, त्यापेक्षा बाहेरनं आणलेलं त्यांना स्वस्त पडतं. ओके, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ट्रम्पचे डिसिजन त्यांच्यावरच बॅकफायर करण्याचे फार मेजरली चान्सेस आहेत. आता येऊयात, ही झाली सगळी ॲनॉलॉजी की त्यांनी मांडलेलं जे मॉडेल आहे की टॅरिफ लावून गव्हर्नमेंट पैसे कमवेल आणि त्यानंतर तिथले जे लोकल बिझनेसेस आहेत तर ते जास्त ग्रो करतील वगैरे वगैरे. तर ही ॲनॉलॉजी फार काळ टिकणारी नाही आहे, लाँग टर्ममध्ये सस्टेन होणारी बिलकुल नाही आहे. ओके, आता दुसरी गोष्ट, आपण आपल्या स्टॉक मार्केटकडे येऊ. तर काल FIs आणि DIsनं फार सेलिंगही केलेलं नाही, बाईंगही केलेलं नाही. FIsनं 2,800 कोटींचं सेलिंग केलं, त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं फक्त 200 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजेच काय, मार्केट एका रेंजमध्ये ठेवण्याचं काम केलं गेलं बेसिकली. परंतु आजचा दिवस आहे शुक्रवार आणि आज मार्केट ट्रेंडिंग होऊ शकतं. त्याच्यामागचं कारण काय, तर कालच्या पोझिशन्स त्यांच्या सगळ्या एक्झिट झालेल्या आहेत आणि जर कालची जर रिॲक्शन आज द्यायची असेल तर आजचा दिवस योग्य आहे. ओके, आता काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केटमध्ये प्रचंड फॉल आलेला आहे. ओके, US मार्केट नॅसडॅक जो आहे तर तो ऑलमोस्ट 5.5%च्या आसपास डाऊन आहे. म्हणजे आजही आपल्याकडे जे IT स्टॉक्स आहेत तर ते पूर्णपणे फेल होण्याचे चान्सेस आहेत.
त्यानंतर आपल्याकडे आता जी RBIची पॉलिसी आहे तर ती जवळ आलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे जे बँकिंग स्टॉक्स आहेत, NBFC स्टॉक्स आहेत, तर ते थोडंसं बरं करतील अशी शक्यता आहे. परंतु IT स्टॉक्स असतील, बाकीचे जे काही तिथे एक्सपोर्ट करणारे स्टॉक्स असतील लाईक ऑटो स्टॉक्स वगैरे, तर हे फार चांगले करण्याची शक्यता नाही आहे, बिलकुल नाही. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 100 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन करेल. परंतु बेसिकली जर पाहिलं तर तिकडे एवढा मोठा फॉल आलेला असताना आपल्याकडे त्याचं बिलकुलच रिफ्लेक्शन नाही, हे थोडंसं न पटण्यासारखं आहे. त्यामुळे टेक्निकली जर पाहिलं तर मार्केट आज ट्रेंडिंग राहू शकतं, कारण जनरली असंच होतं की जेव्हा मार्केट जगामध्ये एखादा नेगेटिव्ह क्यू, ग्लोबल क्यू पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो, तेव्हा मार्केट जर इथे ऑलमोस्ट फ्लॅट ओपन झालं, ओके, तर मग मात्र मार्केट ट्रेंडिंग राहू शकतं, आयदर अपसाईड आयदर डाऊन साईड. परंतु जर ग्लोबल क्यू निगेटिव्ह आहे तर मार्केट निगेटिव्हली ट्रेंडिंग राहण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु डेली बेसिसवरती जर मार्केटनं 23,000 ब्रेक करून खालच्या बाजूला जर क्लोजिंग दिलं नाही आणि जर एक्झॅक्ट लेवल पाहायची झाली तर 22,900, 23,000 ते 22,900 याच्या खाली जाऊन मार्केटनं ब्रेकडाऊन करून डेली कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती क्लोजिंग दिलं पाहिजे, तर मार्केट जे आहे तर ते डाऊन साईडला ट्रॅव्हल करायला सुरुवात करेल. अदरवाईज तात्पुरतं 23,000च्या खाली जाऊन तिथे जे काही काय आपण जे बियर्स आहेत त्यांना ट्रॅप करून पुन्हा मार्केटवरती येऊ शकतं आणि क्लोजिंग मात्र 23,000च्या वर देऊ शकतं, अशी ही सुद्धा पॉसिबिलिटी आहे. परंतु एकंदर जर पाहिलं तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर तयार होण्यासाठी 22,900 हा एकदम परफेक्ट पॉईंट येतो. म्हणजेच काय, 22,900 पर्यंत जर मार्केट खाली आलं आणि तिथनं जर वर जाऊन 23,800 जर हायर साईडला ब्रेक केला, ओके, तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा जो पॅटर्न आहे तो सक्सेसफुल होतो आणि त्यानंतर तेवढंच टार्गेट आपल्याला वरती मिळतं. म्हणजे साधारण तिथनं पुढं 1,001 पॉईंटच्या आसपास मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं, हे लक्षात असू द्या. तर मग पाहूयात की काय घडते. परंतु सध्या तरी ग्लोबल क्यूज नेगेटिव्ह आहेत आणि एशियन मार्केट जे आहेत तर तेही आपल्याला डाऊनच पाहायला मिळत आहेत. पाहूयात काय घडते पूर्ण दिवसभरामध्ये प्राईज ॲक्शनमध्ये. परंतु आज थोडंसं कॉन्शियस होऊन ट्रेड करायला हरकत नाही आणि फार जास्त बुलिश राहण्याचा प्रयत्न बिलकुलही करू नका. परंतु प्राईज ॲक्शन कसं बनतं त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी डिपेंड राहतील, कारण सध्या आपलं जे मार्केट आहे ते US मार्केटला फॉलो करताना आपल्याला दिसत नाही आहे. ओके, तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.